हे काय, तुला बरं नव्हतं ना कालपर्यंत, आज काय? हो आज बरं वाटतंय मला. तू जा बरं, आवर लवकर, जा. मोहिनी येतच असेल आता. मोहिनी ती आज येणार आहे? अच्छा, म्हणून हे सगळं करतेस. सगळं काय ग, मेथीची भाजी, आळू वडी आणि बिर्याणी करणार आहे. सगळं तिच्याच आवडीचं आहे ना? माझ्या आवडीचं काय, कारण जाऊ दे, मला काय बोलायचं. पिंकी, ए पिंकी. हा आले. हा अरे ए गुड्डी, का करतेस तू एवढं सगळं? नंतर कंबर धरून बसशील. तू आधी आरतीची तयारी कर बरं लवकर. करते. हा. आरती काही, मोहिनी शूट वरून येणार आहे, वॉर वरून नाही. आरतीची तयारी वगैरे काय उगाच आपलं. तू मध्ये मध्ये येऊ नको बरं, जा लवकर, आवर. मला भूक लागली आहे, दे ना काहीतरी खायला मला प्लीज. तू सफरचंद खा ना तोपर्यंत. जा आत्ता पुरतं सफरचंद खा, जा. पाव कुठे? इतके दिवस दिसला नाही, कधी येणार आहे? ते पण आजच येतील, ती येतच असतील आता. म्हणजे पिंकी जरा मोहिनीला फोन करून बघ बरं कुठपर्यंत पोहोचली येते. जा करते. शालू, त्याची गरज नाहीये. गरज अगं अशी कशी गरज नाही म्हणतेस? मी सांगितलं तेवढं कर ना तू. मोहिनी, आलं ग ते माझं बाळ. अगं थांब, उमरा ओलांडून आतू नको, इथेच थांब. कार्तिकी, चल लवकर, मोहिनी आलीये. हा, तांबे घे बरोबर, चल. हा तांबे घे. सगळं 4 दिवसात किती बारीक झालं माझं बा. खायचे प्यायचे तुझे लाड नाही झाले तिकडे? आई, मला बोलायचंय, चल ये. मला खूप महत्वाचं बोलायचंय. अगं मला काय बसवतेस तू? बस, तू प्रवास करून आलीस, तुझ्या आवडीचा स्वयंपाक केलाय. तुला चहा करू का? आई, मला खूप महत्वाचं बोलायचंय. काय झालं बाळा? बाबा कुठे? पॉप्स तर बाहेर गेलाय ना. तू गेल्यापासून घरात नव्हताच तो. मला तरी दिसला नाही. कसा दिसेल? मुळात तो इथे नव्हताच. आई, तो अमरापूरला होता. माझ्याशी खोटं बोलला तो. इतके दिवस आम्ही एकत्र एकाच गावात होतो, तरी माझ्या समोर आला नाही. का माहितीये? त्याला तो तिथे आहे हे लपवायचं होतं. आणि त्याने स्वतःला लपवण्याच्या मागचं कारण खूप वेगळं आहे. आई, बाबा तुला फसवतोय. त्याच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी. हे, आर यू आउट ऑफ युअर माइंड? त्या फिल्मी झोन मधून जरा बाहेर ये. तू कोणाबद्दल काय बोलतेस कळतंय ना तुला? जो माणूस माझा आदर्श होता त्याच्याबद्दल, ज्याच्यावर माझा सर्व
इतरांसारखाच निघाला. मला किती मोठा धक्का बसलाय हे मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही आई. मोहिनी, आई, मी स्वतः त्याला एका बाई बरोबर बघितलं. मोहिनी, काय बोलतीयस तू? हे तेच जे खरं आहे. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. नाही आई, आई हे बघ, मला पण हे बोलताना आनंद होत नाहीये, पण मी तरी काय करू. एका बाईला साडी देताना मी बघितलंय त्याला. त्याला फोन केला तर म्हणाला मी मुंबईला आहे. कुठे आहे कुठे तो? बस, देवानं तोंड दिले म्हणून वाटेल ते बोलू नकोस तू. अरे मोहिनी, बच्चा कधी आलीस तू? हा, शूटिंग कसं झालं? हा बघ, आलाच. आता तूच आमच्या सगळ्यांसमोर याला विचार, कुठे होता हा? एक मिनिट, काय मॅटर झालंय? मी सांगते. तू अमरापूरला गेला नव्हतास? घे माझी शपथ, घे माझी शपथ. आता गप्प बसण्याशिवाय करणार काय आहेस तू? इथे माझी आई आजारी आहे आणि तू तिथे दुसऱ्या बाई बरोबर. बस, तुझी हिम्मत कशी झाली हे सगळं बोलायची? कुणावर आरोप करतेस तू? कुणावर? जो माणूस आपल्यासाठी जीवावर उदार झाला त्याच्यावर? ज्या माणसामुळे आज तू, मी, कार्तिकी जिवंत आहोत त्याच्यावर? आई, मला सगळं माहितीये, तुला माहित नाहीये. मोहिनी, तू अजून एक शब्द जरी बोललीस ना तर परत एक शब्द. प्लीज शांत व्हा तुम्ही. तुम्ही शांत व्हा. मी बोलू का तिच्याशी? शालू, सुन, काहीतरी गैरसमज झालाय. तू थोडं समजून घे. हं, थोडंसं समजून घे. नाही 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 नाही. आता मी मुलींपासून काही लपवून ठेवू शकणार नाही. नाही 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 पिंकी, नाही. तुम्ही मला न्याय मिळावा म्हणून स्वतःच्या जीवाची राख रांगोळी केली. आता मी तुमच्यावर हा असा अन्याय नाही होऊ देणार. शालू, नाही, तू नाही, मला अडवू नकोस पिंकी. मला अडवू नका. आज मी तुम्हाला सत्य सांगणार आहे. बस बस ग कार्तिकी, बस. ज्या गोष्टी आजपर्यंत मी तुमच्यापासून लपवून ठेवल्या त्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही मला नेहमी विचारायचात ना की आई, बाबा तुला आहो जाओ का करतात, नावानं का हाक मारत नाहीत? कारण महेंद्र आणि मी, आमच्यात कुठलंच नातं नाही. हे तुमचे बाबा नाहीये.
काय? हो, तुमचं रक्ताचं नातं नाहीये. आई आई काय बोलतेस तू हे? मिळणार, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार. 23 वर्षापूर्वीची गोष्ट. कार्तिकी लहान होती आणि माझं नवीन लग्न झालं होतं. आई होय, मी तुझी सख्खी आई नाहीये. सावत्र आई आहे. पण तुला मी माझी मोठी मुलगी म्हणूनच वाढवलं. तुझ्या वडिलांचं नाव आहे प्रतापराव. त्यांच्याशी माझं लग्न झालं तेव्हा त्यांना एक मुलगी होती. पहिली बायको घराण्याला वारस नाही देऊ शकली. एवढे उपास तापास नवस सायास करूनही तिला मुलगीच झाली म्हणून प्रतापरावांनी तिचा म्हणजे तुझ्या आईचा जीव घेतला. प्रतापराव आणि त्यांची आई लीलाबाई हे दोघेही त्या छोट्या जीवाचा खूप छळ करायचे. प्रतापरावांचे 4 मैत्र येणार आहे ती. तांबडा पांढरा आणि भाकऱ्या समद जेवण चुलीवरचं व्हायला पाहिजे, गॅसवरचं चालणार नाही. काय चल पळ. काय गे कार्टे, उभी राहा, उभी राहा. अभ्यास करतीये? हा, लय अभ्यास करते आजकाल. आजपासनं तुझं शिक्षण गेलं चुलीत, कळलं काय? आली मोठी अभ्यास करणारी. आजी आजी बिज्जी काय नाही, मी तुझी आजी नाही. हा, आजी म्हण, आजी म्हणजे आली मोठी अभ्यास करणारी. आजी म्हणते मला, आजी. ए पेटी उघड, चाल. आजी म्हणती मला ती. आजी म्हणती, आजी. आजी माझं पुस्तक. अभ्यास करती, अभ्यास. आजी नको ना जाऊ. आणि मला आजी म्हणती, मला. आजी नको ना. ऐ समद घर पुसून घ्यायचं. पायतानाला माती लागती या निसती. ए बालदीन कपडा नेऊन दे तिला, चाल. अभ्यास करते, अभ्यास. आली मोठी अभ्यास करणारी. ऐ तिच्या हातातली पेन्सिल घेऊन ये, चाल. आणि इकडं बघते ना कशी करते अभ्यास ते. चल बालदीन कपडा घे, समजा घर पुसून काढ. उचल बालदी. हा, 4 टाइम खात असते, तिला बालदी नाही उचलत. उचल बालदी. तू जा, मी पुसते. आली लाडकी माऊली, आली लेकीची कड घ्यायला आली. आई साहेब, हे काय चाललंय? अभ्यास, तुमच्या लेकीचा अभ्यास. पुस्तक जाळलं म्या. बघावं तेव्हा आपली अभ्यास अभ्यास दिस रात पुस्तकात डोकं खुपसून बसलेली असती. स्वयंपाक पाणी, केर लादी, धुनी भांडी काहीतरी करता येत आहे का तिला? एवढी वाढली, उद्या लगीन करून सासरी गेली तर सासरची माणसं शान घालतील तोंडात, शान. किती झालं तरी परक्याचं धन.
धन कसलं धोंडा आहे धोंडा. खायला काळ भुईला भार निसता. आई साहेब अहो लहान आहे पोरगी अजून, शिकेल हळूहळू. मी शिकवते ना तिला सगळं. तुम्ही शिकवणार आणि शिकून शिकून कुणाला हिला. आव हिला जित्ती ठेवली ना तेच उपकार आहेत तिच्यावर आणि तुमच्यावर बी. वंशाला दिवा पाहिजे होता पण कसलं काय, ही धोंड जन्माला आली. अव आली ती आली आयशीला गिळून बसली. पांढऱ्या पायाची बिनकामाची कुठली. ओ सुनबाई, तिच्या वाटणीचं काम तुम्ही करायचं म्हणताय ना. चला उचला कपडा बालदी आणि कामाला लागा. चला अख्ख्या घराचा लादी पोछा करून घ्या. अभ्यास करते अभ्यास. आली मोठी अभ्यास करणारी. आई मी बिनकामाची आहे का? नाही रे बाळा, हे बघ तू तुझं सगळं काम करतेस की नाही आणि सगळं एकदम छान छान व्यवस्थित करतेस की नाही, मग तू कशी बिनकामाची असशील. हा नाही बरं, हे बघ मी आता पटकन फरशी पुसून घेते. तू हातपाय धुवून बस तिथे जाऊन. तुला दूध प्यायला आवडतं ना, माझं काम झालं ना की पटकन तुला दूध देते प्यायला. हा जा पण. हे काय राजवाड्यात आल्या तरी माहेरचं भिक्कार पण काही जात नाही तुमचं. ते सासूबाईंनी सांगितलं होतं. अच्छा, चाचूबाईंनी सांगितलं खरं का? आत्ताच सगळं पुसलं होतं मी. आमची बुटं खराब झाली तुमच्या फरशी पुसण्यानी. बुट द्या इकडं, बुट द्या. अहो प्रतापराव अहो थांबा थांबा थांबा. काय करतायसा. अहो त्यांच्या डोक्यावर तुमची बुटं ठेवायला आम्ही नाही म्हणलोच तुका. जरा ऐका, त्यांच्या पोटात आपल्या घराण्याचं वारस आहे. ऐका थोडं. साफ करून आता आणून द्यायची. काय नवऱ्याला जास्त अक्कल शिकवली ना की हे असं होत असते. नीट साफ करायचं. काय हाताला लकवा मारला का काय तुझ्या. हा? प्रतापराव, आता घरात वापरायला वेगळी चप्पल घ्यायची बर का. वेगळी चप्पल घेऊ आई साहेब. चला. पण मी काय म्हणतो, आमदार साहेबाला भेटून आलो. अरे वा. आई आई मला दूध देतेस का? देते हं बाळा. एवढंच पुसून झालं ना की लगेच देते. हा जाऊन तोपर्यंत खुर्चीवर बस जा. घरामध्ये श्रीमंती होती. दारावर दान मागायला आलेल्या माणसाला सुद्धा साजूक तुपातलं अन्न दिलं जायचं. पण त्याच घरात स्वतःच्या मुलीनं जर दूध मागितलं तर ते खपायचं नाही त्यांना. दूध पी. आई साहेब अहो कार्तिकीला थोडं दूध प्यायचं होतं. तुमच्या वाटणीचं दूध तिला पाजायलात. नाही म्हणजे एक दिवस मी नाही प्यायलं तर जमणार नाही. जमणार नाही. अहो तुम्हाला काय वाटलं हे दूध आम्ही तुम्हाला प्यायला देतोय. हे दूध तुमच्या पोटातल्या बाळासाठी आहे. आमच्या घराण्याच्या वारसासाठी, आमच्या होणाऱ्या नातवासाठी आहे. प्या प्या आईसाहेब, आऊ, प्या आऊ, ओ, प्या आऊ, प्या. आई साहेब पोटात मुलगा आहे का मुलगी आपल्याला कुठे माहिती आहे.